जोट्यात शिंग अडकलं होतं पण तरी पण वाघ्या पळत होता. पण शेवटच्या क्षणी मात्र नशीब हारलं बरं का. आज सकाळी 6 वाजता आम्ही 4 जण वाघ्याला घेऊन गंगोतीला आलतो मैदानाला. आल्या वाघ्याला गाडीतनं उतरून घेतला आणि प्रज्वल भैयान मी आलो फाटी दाखवायला. रात्रीच पावते निघलेले त्याच्यामुळे थोडं लवकर आलतो. आल्या वाघ्याच्या गळ्यात बांधायसाठी नवीन कांडा घेतला. यवतचं रन मशीन बंटी ड्रायव्हर आलत, त्यांच्या बरोबर व्हिडिओ काढून घेतला. 36 मध्ये आपली गाडी पळणार होती. वाघ्याला पाणी ती करून घेतलं आणि भंडारा लावला. आपल्या वाघ्याचा आजचा 11वा मैदान आणि आमची दुसरी वेळ आहे. आम्ही घाटावरती आलोय पळायसाठी. वाघ्याचं 2 राऊंड मारून घेतलं, थोडा गरम केला, कसा शिपूट वर करतोय वाघ्या. आणि आजचा आपल्या वाघ्याचा पायरा होता सोन्या ड्रायव्हर रामसवाडी यांचं काळीच सर्किट AK-47 वर. नावासारखाच बैल पण तेवढा रागीट आहे. आणि आपला वाघ्या बघा आज किती येड्यागत करतोय. बैल आज फ्रेश असल्यामुळे लय येड्यागत करत होता. आणि हे जर चालणं तर भावांना तुम्हाला माहितीये कसं आहे. खाली आल्यावर आमचं काळी चिकू पाटील सुद्धा आलतं बरं का. लगेच आपला गट सुटणार होता, त्याच्यामुळे वाघ्याची सर्किटची जुपणी करायला घेतली. जुपणी करायचं काय टेन्शन नव्हतं. आज बंटी ड्रायव्हर आणि त्यांचं मित्र आलतं, त्यांनी वाघ्याची जुपणी करून घेतली. शेठजीने पण सर्किटची व्यवस्थित जुपणी केली. प्रज्वल भैया आला की त्यानं फडा बांधून घेतला. लगेच दावे टाकून घेतली आणि बांधून घेतली. नियोजन तर टॉपचं लागलं होतं. आज टॉपचा ड्रायव्हर पण आपल्या गाडीवर बसणार होता. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा सोन्या ड्रायव्हर निंबूत. सोन्या ड्रायव्हर आज पहिल्यांदा वाघ्याची गाडी चालवणार होता, त्याच्यामुळे वाघ्याची सिस्टीम सांगून दिली आणि गाडी कच्च्या आणून उभा केली. सर्किटचा तळ तर तुम्हाला माहिती आहे, त्याच्याबरोबर सुद्धा आपला वाघ्या आरामशीर निघून गेला. शेठजीनं पण हात वर करून सांगितलं जावा म्हणला. लागली गाडीवर, अंतरानं गाडी लागली. ओंकार वरती धारा असते त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. गाडी लांब गेली, थोडीशी धरून आणली, नंबर टाकून घेतला. गाडी गटपात झालती. एवढ्या मोठ्या पायऱ्यात एवढ्या मोठ्या बैलावर पण वासरू आपलं चांगलं पळतंय याचा आनंद तर चेहऱ्या वाचणार. बाकीचं गट होस तर भरपूर ऊन पडलं होतं. वाघ्या आराम करत होता. तोच तर वाघ्याचं फॅन आलं होतं, त्यांना वाघ्या बरोबर फोटो काढत होता. सगळ्यांचा फोटो ती काढून घेतला. सेमीच्या पावत्या ऐकायला तो सोन्याबर एक फोटो काढून घेतला. दुसऱ्या सेमीत 6 नंबर तासावर आपली पावती लागली होती. 9 सेमी होता, 8 पावती लागलेली. प्रज्वल भाईनं मी लगेच वाघ्याला पाणी करून घेतलं आणि भंडारा लावून घेतला. आज नशिबानं साथ दिली, ती पावती आतनं लागली होती. वाघ्याला घेऊन आलो समोर. दुसऱ्या सेमीत आपली गाडी सुटणार होती म्हणून वाघ्याला थोडा गरम करून घेतला. मोठ्या बैलावर पळायचं होतं त्याच्यामुळे वाघ्याला गरम केलता. जोपर्यंत आपली वेळ येत नाही तोपर्यंत आपल्याला संयम ठेवावा लागेल, कारण हे बैलगाडीचं क्षेत्र आहे. तर दिवस हा प्रत्येकाचा आणि वेळ ही प्रत्येकाची येत असते. सेमीसाठी वाघ्याला आणि सर्किटला खाली घेऊन आलो. आज सगळ्या पोरांच्या मनातला पायरा होता. आज फक्त नशिबानं साथ द्यायला पाहिजे एवढंच फक्त मागणं होतं. पहिला सेमी मागे ठेवला होता, दुसरा सेमी पाळणार होता, त्याच्यामुळे लगेच जुपणी करायला घेतली. सोन्या ड्रायव्हरनं आपल्या वाघ्याची जुपणी केली सेमीसाठी. आज प्रत्येक वेळेस सगळ्यांनी मदत केली आणि शेठजीने पण आपल्याला भरपूर सहकार्य केलं. कच्च्यावर गाडी आणून उभा केली. दुसऱ्या फेऱ्याला पण आपली व्यवस्थित सुट्टी झाली. वासरू खालनं पण व्यवस्थित निघून गेलं होतं. 100 फुटात वासरू निघून गेल्या वासराची शिंगा अडकली. एवढी आडकाडकी होऊन पण गाडी आपल्या 2 नंबरला उतारली. थोड्यासाठी गाडीनं मार खालता. जाऊ द्या म्हणलं, आज नशिबात नव्हतं म्हणून सोडून दिलं आणि वाघ्याला भरून घेतला आणि घराकडे आलो. व्हिडिओ कसा वाटला भावांनो कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.